जय शिवराय मित्रांनो, आता चालू स्टँडवर. आता आपल्याला कोणते भाडे भेटतात बघूया. थोड्या वेळाने आपल्याला भेटून भेटला तर काय लोकल भाडा, नंतर मग परत लोकल भाडा भेटला. मग स्टँड लावून मित्रासोबत आपल्या रिक्षामध्ये बसलो होतो. त्यानंतर हायवेला भाडा घेऊन गेलो होतो. मग नवेनगर मध्ये भाडा घेऊन आलो होतो. तिथून मग आपल्या स्टँडवर आलो. त्यानंतर मग आम्ही एकत्र जाऊन एका गंभीर विषयावर चर्चा करत होतो. देशाच्या आणि जगाच्या सर्व समस्यांवर आम्ही जालीम उपाय शोधत होतो. पण शेवटी चहा कोण पाजणार यावरच विषय थांबला होता. हा बघा आमचा शामू पेलवान. याच्या मिशा बघा, मिशा पाहिजेत तर अशा वाटतायत ना, जबरदस्ती वाढवलेल्या. याच्या गोळ्या चुकलं तर हे अशा आवाज काढत बसतो. काय ती ऍक्टिंग, काय बोलायचं आता याला. तोंडाने नीट बोलायचं तर आ ऊ करत बसलाय. नंतर मग आपल्याला कॉलवरचा भाडा आला होता. इथे ते फळं घेण्यासाठी थांबले होते. फळं घेऊन झाल्यावर तिथून मग निघालो. एकदम परफेक्ट टाइमवर भाडा भेटलाय. स्टँडला वैतागलेलो लाईनीमध्ये कधीपासून. तसा आपण हा भाडा घेऊन जात होतो टेमपाल्याला. तुम्हाला जर हे गाव माहित असेल तर कमेंट करून सांगा. थोड्या वेळाने आपण मग टेमपाल्याला पोहोचलो. टेमपाल्याच्या मोहल्ल्यामध्ये भाडा घेऊन आलो होतो. मग तिथे भाडा सोडून परत महाडला जाण्यासाठी निघालो. ही लोकेशन बऱ्याच जणांना माहित असेल. काय विषय आहे या जागेचा कमेंट करून सांगा. आता टेमपाल्याला भाडा घेऊन गेलो होतो तर त्यांनी मला ह्या स्ट्रॉबेरी खाण्यासाठी दिल्या. तर यासाठी खूप खूप धन्यवाद, थँक्यू. आता याला स्ट्रॉबेरी दिले तर बॉम्ब असल्यासारखा बघत बसलाय. बिया मोजत बसलाय का काय माहित. नंतर मग स्टँडवर आपले नेहमी ब्लॉग बघणारा मित्र भेटायला आला होता. हे असे मागून माप काढत बसतात ना, म्हणून यांना कुठे घेऊन जात नाही मी. मग आता रिक्षामध्ये भाड्याची वाट बघत निवांत बसलो होतो.